पोराओ, म्या काल तुम्हाला पानिपतची लढाई कशी झाली होती हे लिहून आणायचं सांगितलं होतं. कोणा कोणा लिहून नाही आणलं उभे राहा. वाटलंच होतं तो अभ्यास न संख्याला म्हणून चिरकुट्या काऊन नाही लिहून आणलं सांग. सर ध्यानच नाही राहिलं. अभ्यासाचं ध्यानात नाही राहिलं तो या भाकर खायचं ध्यानात होतं का? हाव सर. किती टाइम जेवला काल? 5 टाइम दबाके खाल्लं. किती पोळ्या खाल्ल्या एका टायमाला? 5. अरे बापरे, म्हणजे एका दिवसामध्ये 20-25 पोळ्या वाकवल्या तो. हाव सर. अरे माणूस एका जनावर आहे तू. तुला खायचं कसं ध्यानात राहिलं, अभ्यासाचं कसं काय ध्यानात राहिलं नाही? अहो सर, बाकीच्या मास्तर लोकांना बी अभ्यास दिला होता तो पूर्ण करत होतो मी. बाकीच्या मास्तर द्यायचं मला नाही सांगायचं. मवा अभ्यास मला पूर्ण पाहिजे. सर मला सांगा, पृथ्वी गोल काऊन आहे, चपटी काऊन नाहीये? ते भूगोलच्या मास्तरला विचार, मला नाही माहित. बर ते जाऊ द्या. मला सांगा, आपण मुतलो की आपला मूत जमिनीवर काऊन पडतो, तो आभाळात काऊन नाही जात? काऊन? तुला काय अडचण आहे त्याची? आबाळातून का तुला मुताचा पाणी पाडायचा आहे? उत्तर सांगा सर फक्त. उत्तर विज्ञानच्या सरला विचार. मले फक्त माया विषयाचा विचार. कहो सर, तुम्ही एकले 7 विषय शिकू शकत नाही, मग आम्ही एका दिवसामध्ये 7 विषयाचा अभ्यास कसा करू शकतो? तू बैस बापा खाली, मग डोकं बंद बंद करून होतोय प्रश्न ऐकून. पाहिलं का श्याम्या, मास्तरला कसं येड्यावर आणलं. भावा तोय पाय कुठे? तोय पाय धुवून पाणी पिऊ दे मला. बाकीच्या ना आणला का नाही पानिपतच्या लढाईवर निबंध लिहून? मी आणलं हो मास्तर लिहून. अरे वा, आबाळ येपले. तुम्ही आणला का नो लिहून? दाखवा बर का मग एकदा. हे पहा सर. पाहू दे काय दिवे लावले तर. हे काय लिहिलेले? पानिपतच्या लढाईमध्ये सैनिक पाणी घेऊन आले होते. करे मोठाल्या डोळ्याच्या, सैनिक पाणी घेऊन कशाला आले होते? दुरोंडा खेळणं होता का त्याला तिथं? अहो सर, तहान लागली की प्यायला पाणी. आणि पुढं काय लिहिलेले? सैनिक हत्ती घोडे घेऊन आले होते आणि काही वेळ आराम करत होते. करे आबाळ आपल्या सैनिक तिथं आराम कशासाठी करत होते? ते का फिरायला गेलते तिथं का झोपायला गेलते? अहो सर, ते लय लांबून आलते, मग ते दमले होते ना, म्हणून ते आराम करत होते. हिच्यात लढाई कुठे करेल ते ना, मला काही दिसू राहिलं नाही. अहो मास्तर, वही मध्ये कशी लढाई करन ते? मै वही फाटली नसती का? अरे तिरफळ दाताच्या लढाईचं लिवेल कुठे? तो हिच्यामध्ये नुसतं घसाडाचं काम केलं का पेनाना? सर मी ती लढाई डोळ्यानं पाहिलीच नाही, मग लिविन कसं? असं का? ये पुढे ये. पुढच्या बारची ना नीट अभ्यास करून यायचं, नाही तर उलट टांगून मारीन. भावा लय लागलं करे. मास्तरच्या गाडीची हवा सोडणे मला. काही झालं तर याचा गेम करणं मला आता. होय, तू कोपऱ्यातला आणलं का लिहून? नाही हो मास्तर, मी बेमार होतो. बिमार? काय रोग आलता तुला? करोना व्हायरस झालता का? नाही हो मास्तर, सर्दी खोकला झालता. खोकला? बिड्या पिलता काय? अरे मास्तर द्या, बोर खाल्ले होते म्हणून खोकला आलता. येड्या बैस खाली. तू रे त्याच्या शेजारचा दुष्काळी हिरो, तो आणला का अभ्यास करून? नाही हो मास्तर. कौनी आणला अभ्यास करून? तो बापाचं लग्न होतं का काल? अहो सर, माझ्या बापाचं लग्न असतं तर तुम्हाला बोलवलं असतं ना मी बुंदी खायला. मग अभ्यास कहून नाही करून आणला? मन नव्हतं सर अभ्यास करायचं. मन कहून नव्हतं साहेब तुमचा अभ्यास करायचं? अहो काय सर, दररोज उठलं की सुटलं अभ्यास अभ्यास, मजा नाही त्या गोष्टीत. अरे तीस तुल्या जास्त शपारला का? थांबतोय बापाला फोन लावून हातपाय तंगड काढा लावतो तो. सर बोंबल. तुम्हाला हेडमास्तरनं बोलवलं. आलोच म्हणा. पोरं हो, मी येड्या मास्तरला भेटून येऊस तर आवाज नाही करायचा. एखाद्यानं जर आवाज केला ना मारून टाकीन. लय बेकार माणूस आहे मी. मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. पायातली चप्पल पाहिली का, कानाखाली मारल्यावर वळच उमटतो. करे श्याम्या, या पोरीला प्रेम समजत नाही करे. अरे सायको आहे ती, तिच्या घरच्याला घेऊन येईन ती शाळेत उद्या, तिच्या नांदी नको लागू. सॉरी ताई. करे गाणे कोण म्हणत होतं? बैर आवाज येत होता. सर ह्यो रावल्या मले पाहून गाणे म्हणत होता. करे माजला का जास्त मस्ती आला का भडव्या? सॉरी सर. दुसऱ्या बारचीन जर गाणे म्हणले ना वर्गात तर डोळे काढून गोट्या खेळीन. पोराहो, तुमची परीक्षा जवळ आली. मी तुम्हाला फी आणायला सांगेल होती, आणली का? सर मा बाप म्हणी आज पैसे नाही, 2-3 दिवसानं दिन म्हणी. आज का उन्नी आणले? आज पैसे नव्हते ना. मग 2-3 दिवसानं मोदी तो बापाच्या खात्यात पैसे टाकणार आहे का? नाही हो सर. उद्या फी घेऊन ये. हो.
आणि तू रे त्याच्या शेजारचा तो आणली का फी? सर मी फी नाही देऊ शकत, आमचे खायचे वांदे. अरे रे रे रे, गरिबी, दुःख, दर्द, मजबुरी. मग तुम्ही काय खाता बाळा? सर काजू बदाम खाऊन कसे बी दिवस काढतो आम्ही. अरे येड्या, माझ्याकडे बंदूक नाही रे, नाही ते एका गोळीतच कार्यक्रम केला असता मी तो. उद्या फी घेऊन ये. हा आणि आणि तू रे उंदरी लागेल केसाच्या आणली का फी? सर एवढ्या बारचीनं तुम्ही भरून द्या ना मै फी. अरे मला खर्चाला पैसे माझ्या बायकोकडून घेणं पडते. तू ही फी का मै किडनी इकून भरू का मी? मग मी नाही भरत फी. नको भरू ना, तुला परीक्षेला बसता येणार नाही, तू नापास होसोन. उद्या ना नापास, शाळाचं नाव बदनाम होईन. आधीच तर लपडे खोरायची शाळा म्हणून बदनामी आपली शाळा. अरे घेऊन ये रे बापा उद्या फी, नको डोकं खाऊ. आणि तू रे त्याच्या शेजारचा तो आणली का फी? नाही हो सर, मा बाप शेजारच्या बाई संग पळून गेला. तो बापाचा आणि फीचा काय संबंध आहे? अहो मास्तर, पैसे मा बापाजवळ राहते ना. चांगलं आहे मग तर, तो बाप गेला तर गेला, तुम्हाला भिकारी करून गेला. आणि मुलींनो तुम्ही आणली का फी? सर मी ना पुढल्या महिन्यात आणणार आहे फी. ओके चालेल बेटा. आणि तू? सर मी ना 10 वर्षानं आणणार आहे फी. ओके चालेल बेटा, काहीच अडचण नाही. यो मास्तर पोरीला गोड गोड बोलतो आणि आपली खोलून मारतो. Mogambo, Joshua.